काँग्रेसचे जे नेते आहे प्रेम झाडे ते सुद्धा बाहेर निघालेले आहे आणि त्यांच्यासोबत सुद्धा बोलूया आपण. हो, नमस्कार. काय सांगाल, जी अपेक्षा होती ते पूर्ण झाली नाही? वाडी शहरातील जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. आम्ही आमच्या राजकीय कारकिर्दीमध्ये जनसेवेमध्ये कुठे कमी पडलो, आम्ही यांचं विश्लेषण करू आणि जनसेवेमध्ये सदैव कार्यतत्पर राहू. पण काँग्रेसचं खातं सुद्धा खुललेलं नाहीये. काँग्रेसचं खातं उघडलेलं आहे प्रभागातून. प्रभाग क्रमांक 11 मध्ये. कोणाला निवडून? आशिष पाटील. आशिष पाटील. आशिष पाटील. अच्छा, आशिष पाटील निवडून आले आहे. आणि तुम्हाला किती मतदान मिळालंय? मला जवळपास 6000 मतदान. 6000. किती हजारांना पराभव झाला? 10,000 मतांनी पराभव झालेला आहे. 10,000 मतांनी पराभव स्वीकारला. बराबर स्वीकारला. जनतेच्या सेवेत राहू. पण एक विरोधी पक्षनेते म्हणून बाहेर राहूनही आपण वाडीच्या समस्यावर लढणार. विरोधी पक्षनेता म्हणून नाही, वाडीतील सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून मी लोकांसोबत राहणार. पण अशी अपेक्षा होती तुम्हाला असा परिणाम येईल म्हणून? अपेक्षा नव्हती. तेच कुठे चुकलं आपलं नेमकं? कुठं चुकलं या संदर्भात म्हणता येणार नाही. जनतेने मला साथ दिली. माझ्या सोबतचे सगळे प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार यांचं सहकार्य मिळालं, त्याच्यामुळे कुठे चुकलं असं म्हणता येणार नाही. जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे. महाविकास आघाडीचे जसं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे असे एकूण किती उमेदवार निवडून आले? काँग्रेसचे 3 उमेदवार निवडून, राष्ट्रवादीचे 3 उमेदवार निवडून आले, काँग्रेसचा 1, असे 4 उमेदवार निवडून आले ऍज अ महाविकास आघाडी. पुढचं काय आता रणनीती राहणार आहे तुमची? आता पुढच्या पंचवार्षिकसाठी आतापासूनच तयारी काय राहणार आहे? बघा, माझा पंचवार्षिकची तयारीचा विषय नाही. जनतेने आम्हाला का नाकारलं, आम्ही 29ची तयारी. परंतु जो कोणी महाविकास आघाडीचा उमेदवार भविष्यात राहील, आपण त्या उमेदवाराच्या सोबत राहू आणि जनतेच्या सदैव सेवेत राहू. का नाकारलं याचं विश्लेषण आम्ही करू, परंतु मी सदैव वाडी शहरातील जनतेच्या सोबत राहू. नक्कीच हे काँग्रेसचे उमेदवार प्रेमनाथ झाडे जी होते आणि चांगली टक्कर दिली असं म्हणता येणार नाही, कारण 6000 मतदान त्यांच्या पाठीशी वाडीमधले उभे आहे आणि त्यांचे एक नगरसेवक सुद्धा निवडून आलेले आहे आणि त्यानंतर 3 नगरसेवक जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निवडून आहे. एकूणच महाविकास आघाडी जर म्हटलं तर 4 नगरसेवक त्यांचे निवडून आलेले आहेत. त्याहीमध्ये 1 नगरसेवक श्याम मनपेचे असे विरोधक म्हणजे सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून ते आपल्या या ठिकाणी सुद्धा काम करतील आणि नेहमीच ते या समाजसेवेमध्ये नेहमीच राहतील असं प्रेमनाथ झाडे यांनी सांगितलेलं आहे. भगत WS न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा.